नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे। पुण्यातली पुणे शहरामध्ये खुनाची मालिका सुरूच असलेली पाहायला मिळते। 6 दिवसांमध्ये 8 खून झालेले पाहायला मिळतात। दारू पिताना वाद झाला आणि त्यामध्ये एकाला बेदम मारहाण करण्यात आली, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली। लष्कर भागातल्या ही घटना आहे। मध्यरात्रीच्या वेळेला हा सगळा प्रकार घडलेला आहे। रफिक शेख असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत। वैभव, संदीप, अत्यंत धक्कादायक असं खुनाचं सत्र गेले 6 दिवस पुण्यामध्ये सुरू आहे। आज 8वा खून झालाय 6 दिवसांमधला। पुणे पोलीस मात्र या खुनाच्या मालिका ज्या आहेत त्या आवरू शकत नाहीयेत। या गेल्या आठवड्याभरामध्ये जे खून झाले त्यातले टोळी युद्धातले 2 खून आहेत। नीला वाडकरचा असेल किंवा सचिन देवकर, एक व्यापारी आणि एका चिमुरड्याचं अपहरण करून त्यांच्या हत्या करण्यात आल्या खंडणीसाठी। ते 2 खून, एका मामानं आपल्या भाच्याचा खून केलाय दारूच्या वादातून। अशाच वादातून 2 खून झालेत। एकूण 8 खून हे 6 दिवसांमध्ये झालेत। मात्र पुणे पोलीस काही केल्या या खुनाच्या सत्राला आवर घालू शकत नाहीयेत। एकीकडे इतकी मोठी गुन्ह्यांची मालिका सुरू असताना पुण्याची गुन्हे शाखा जी आहे ती अत्यंत निद्रिस्त अवस्थेमध्ये आहे का असा प्रश्न पडतोय। याचं कारण रस्त्यावरचे गुन्हे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेत। काल अत्यंत धक्कादायक अशी आणखी एक घटना उघडकीला आली, ज्याच्यामध्ये एका वृद्ध दाम्पत्याला जवळपास 4 तास चोरट्यांनी ओलीस ठेवलेलं होतं आणि 6 लाख रुपयांचे दागिने सुद्धा त्यांचे चोरून नेलेले आहेत। या प्रकरणामध्ये डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय काल। मात्र तरी सुद्धा पोलिसांना अजून या घटनेला कुठलाही मागमूस नाहीये। त्यामुळे नेमकं हे सत्र पुण्यातलं थांबणार कधी, हाच प्रश्न आता पुणेकर विचारतायत। धन्यवाद वैभव, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळते। पुणे, नाशिक आणि नागपूर ही शहरं सध्या हत्येच्या घटनांनी हादरून गेली आहेत। पुण्यामध्ये गेल्या 6 दिवसात तब्बल 8 हत्येच्या घटना घडल्या आहेत। नाशिकमध्ये एकाच आठवड्यात 3 हत्या झाल्या, तर नागपुरात चक्क पोलिसाच्या मुलानंच दुकानदारावर चाकून वार केलेले आहेत। त्यामुळे राज्यातल्या मोठ्या शहरांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय।